राज ठाकरेंना अश्लील शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या कांदिवलीतल्या परप्रांतीयाला मनसैनिकांचा चोप। मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर या व्यक्तीने राज ठाकरेंसह मराठी माणसांची माफी मागितली आहे। तर स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे, मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। भविष्यात दादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये येऊ शकते। 2029 ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनताच ठरवेल। पवार विरुद्ध पवार ही लढाई होऊ नये ही माझीही इच्छा, युगेंद्र पवारांचं भाष्य। समोर क्रूजमधील अद्यापही 4 जण बेपत्ता, एकूण 35हून अधिक प्रवासी या ठिकाणी होते। उत्तर प्रदेशातील बांदा शहर जगातील सर्वात उष्ण शहर, 47.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। मागील 5 दिवसांपासून बांदा शहरात सर्वाधिक तापमान। पुण्याच्या केडगावमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू। आरोग्य विभागाने चौकशीसाठी समिती नेमली, तर सर्जन डॉक्टरने एका दिवसात 97 शस्त्रक्रिया केल्याचा लक्ष्मण